गोंदिया जिल्ह्यामध्ये मागील 2 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे। काल दिवसभर गोंदिया जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस होता। याच्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील नदी नाले जे आहेत ते दुथडी भरून वाहत आहेत। गोंदिया जिल्ह्याच्या जे तिरोडा तालुक्याचा जर विचार केला तर काल एका जणाचा मृत्यू झाड पडल्याने झालेला होता। तसेच मुंडीकोटा आणि कवलेवाडा या ठिकाणी घरं देखील पडली होती। आज देखील सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू असून नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत। तर अनेक धान पिकाच्या जे शेती आहेत ते पाण्याखाली आलेले आहेत। आपण बघू शकता मी सध्या गोंदिया तालुक्यातील एका शेत शिवारामध्ये आहे। रात्रभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे येथील जे धान पिकाची जी शेती आहे ती पाण्याखाली आलेली आहे। तर शेतजमीन पाण्याखाली आल्याने जे शेतकऱ्यांनी धान पिकाची रोवणी केली होती त्या रोवणीचे देखील नुकसान झाले आहे। तर दुसरीकडे महाराष्ट्र मध्य प्रदेश राज्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या वैनगंगा नदीच्या पाणीपात्रात देखील प्रचंड वाढ झालेली आहे। त्यामुळे जे नदीकाठावरील जे गावं आहेत त्यांना सतर्क राहण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे। तर दुसरीकडे गोंदिया जिल्ह्यातील तिरोड तालुक्यातील जो धापेवाडा बॅरेज आहे या धापेवाडा बॅरेजचे संपूर्ण 23 दरवाजे उघडण्यात आले असून त्या बॅरेजमधून मुक्त प्रवाह सध्याच्या घडीला सुरू आहे। आणि याच्यामुळे जे नदीकाठचे जे गावं असतील त्या गावातील नागरिकांना गोंदिया जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। देवेंद्र हांगडाले, एबीपी माझा, गोंदिया। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।